नाही, संविधान लागू झालं 50ला आणि कायदा 49चा। मग काळजीवाहू प्रधानमंत्री ज्यावेळेस नेहरू होते त्यांना विहारासंदर्भात काळजी होते, कारण ह्या देशामध्ये तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, तुमच्याकडे पैसा आला पाहिजे, याबद्दल त्यांचं दुमत नाही। परंतु तुम्हाला धम्मखाना कळला नाही पाहिजे ह्याची सोय त्यांनी केली, कारण आमची प्रगती काय फक्त आरक्षणात झाली नाही, आम्ही धर्मकाल नाकारला, दैववाद नाकारला, आम्ही अंधश्रद्धा नाकारली म्हणून आमची प्रगती झालेली आहे। आम्ही निर्व्यसनी झालो, आम्ही व्यभिचार नाकारला, पंचशील स्वीकारलाय, 22 पृथ्वी स्वीकारलाय। रिझर्वेशन काय फक्त इथं बसणारे लोक फक्त 5-25 जर नोकर जर सोडले तर सगळे आपण गरीब शेतकरीच आहे, तर त्यांची प्रगती काय आहे? फक्त नोकरीमुळे झाली का? आम्हाला आमच्या धम्मामुळे आणि सगळ्यात महत्वाचं या धम्माची भीती त्यांना त्यावेळेस पण होती। पुष्यशृंग मित्राच्या नंतर या देशामध्ये जी प्रतिक्रांती झाली त्यावेळेस या सगळ्या गोष्टी खोडसाळ प्रचार करण्यात आलेला आहे आणि बाबासाहेबांनी ह्या 22 प्रतिज्ञा लिहून ठेवलेल्या आहेत। आम्हाला जर बाबासाहेब स्वीकारायचे असतील तर बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी नाकारलेल्या आहेत त्या आम्हाला नाकाराव्या लागतील, आणि जर बाबासाहेबांनी नाकारलेल्या गोष्टी आम्ही जर नाकारत नसेल तर बाबासाहेबांना आम्ही स्वीकारले हे तुम्ही कसं सिद्ध करणार? अहो फुले म्हणतात, फुलेला आपण स्वीकारलंय ना, बाबासाहेबांना स्वीकारलंय ना, बाबासाहेबांनी फुलेंना गुरु उगाच मागितलं नाही, माझ्या माड्यावर देखील सावली पडता कामा नये ब्राह्मणाची असं लिहून ठेवलेलं आहे, असं लिहून ठेवलेलं आहे। मग फुलेंना आपण स्वीकारलं असेल तर मग विहारात ब्राह्मणांचं काही काम आहे? तुम्हाला तुमचा प्रचार करायचा धर्म आहे ना, तुम्हाला तुमचा सनातन धर्म करण्यासाठी तुम्हाला प्रचार करायला पुरावा आहे। मी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून देखील मायनॉरिटी जेवढे आहेत ना त्यांना सांगतो, जे जे मायनॉरिटीज आहेत, इस्लाम असतील, शीख असतील, ईसाई असतील, ख्रिश्चन असेल, जैन असेल, ह्यांना देखील सांगतोय की जे जे ह्या धार्मिक अल्पसंख्याक ज्या आहेत त्यांच्यावर अतिक्रमण करणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवून ह्या देशातली सामाजिक, राजकीय, धार्मिक शक्ती स्वतःकडे ताब्यात ठेवणं आणि त्यातून पुन्हा एकदा देशाला गुलाम करणं ह्या देशामध्ये फार मोठं षडयंत्र चाललेलं आहे। आणि आम्ही आमच्याकडे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे आमच्याकडे अभाव आहे, ज्ञानाचा अभाव आहे, आमच्याकडे माहितीचा अभाव आहे, तो आपण आता निर्माण करावा लागेल। गावागावात तुम्हाला प्रचार करावा लागेल तर आमच्या शिक्षणाचा उपयोग आहे। जर विहार आपल्या ताब्यात आलं नाही आणि ह्या देशात ब्राह्मणवाद जर फोफवला तर तुम्हाला सांगतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे ब्राह्मण बनतेजी, हे ब्राह्मण लोक विहारात सुद्धा येऊन देणार नाहीत, सगळे विहार हायजॅक करून ठेवतील, सगळी सिस्टम ताब्यात घेतली। आणि हा गौतम बुद्धाला एकेरी उल्लेख करून हे गौतम बुद्ध म्हणजे जणू काही कर्मकांडाचं प्रतीक आहे, हे दैववाद आहे असं सांगून 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 50 वर्षानंतर बुद्धांच्या नावानं मंदिरं होतली, बुद्धांच्या नावानं छबिना निघतली, बुद्धाच्या नावानं यात्रा निघतल्या, बुद्धाच्या नावानं चांग भलं सुद्धा होऊ शकतं, झाले ना तर हे गळ्यात रुद्राक्ष काय, अंगारा काय, धोपारा काय, हे बुद्ध आहेत का? आम्हाला हे बुद्ध अपेक्षित नाहीत। बाबासाहेबांनी देखील संघाला शरण गेले नाहीत, त्याचं कारणच ते होतं। मी याच्यावर काही सविस्तर जास्त बोलणार नाही, वेळ कमी आहे। मी तुम्हाला कधीतरी माझ्या ट्रेनिंग बंद प्रशिक्षणात ह्या गोष्टी बारकावे सांगेन की आज 2025 सुरू आहे, आमच्या मागच्या पिढीच्या हातून जे कार्य आपण राहिलेलं आहे ते ह्या पिढीनं करणं गरजेचं आहे। मागची पिढी अडाणी होती, अशिक्षित होती, पैसा कमी होता, त्यांच्याकडे भौतिक सुविधा कमी होत्या म्हणून त्यांना पाहिजे असं काही करता आलं नाही, फक्त आपल्याला शिक्षण दिलेलं, आपल्याला जगावलं। पण आता आमच्याकडे सोशल मीडिया आहे, ज्ञान आहे, भौतिक सुख आहे, पेन्शन आहे, नोकरी आहे, शेती आहे, व्यवसाय आहे, ज्ञान आहे, ह्याचा उपयोग आपण धम्माच्या क्रांतीसाठी केला पाहिजे। आणि हे जर आपण केलं नाही तर येणाऱ्या पिढीला तेवढा सुद्धा वेळ राहणार नाही। त्यामुळं आमच्या मागच्या पिढीच्या हातून जे काम आपण राहिले की नाही ते ह्या पिढीनं करणं काळाची गरज आहे। आणि हे जर आम्ही केलं नाही तर येणारी पिढी आमच्या फोटो पुढं झुकणार सुद्धा नाही, फोटोला हार सुद्धा घालणार नाही, ती स्मृतिदिन सुद्धा साजरा करणार नाही की तुम्ही काय केलं। म्हणून आज आपल्याला हे महाविहार बौद्ध गयातलं विशेष करून, बौद्ध गया म्हणजे सेंट्रलायझेशन आहे, बौद्धांचं अस्मिता आहे, बौद्धांचा इतिहास आहे, बौद्धांची विरासत आहे। आणि आम्हाला जे 1949 साली जो कायदा करण्यात आलेला आहे तोच बाबासाहेबांना पुरेसा वेळ भेटला नाही, कारण की धर्मांतर करणं, बुद्धांनी धम्मग्रंथ लिहिणं आणि बाबासाहेबांचं लगेच महापरिनिर्वाण झालेलं आहे। मी एका मिनिटात सांगतो, मोदीजी तुम्हाला जर नेहरूबद्दल एवढा आक्षेप असेल की ह्या देशाचा वाटून नेहरूने केला असेल तर त्यांचे कायदे का मान्य करताय तुम्ही? आज विरोधी पक्ष देखील ह्या संदर्भात काय बोलायला तयार
मग विरोधी पक्षाची डिफिनेशन काय असते? धर्माचा प्रश्न नाही हो. राजकारण आम्ही स्वीकारलं ना, आम्ही अल्पमतात आहे, पण हा इतिहास तर आमच्या बाजूने आहे. आम्ही बहुमतात आहे ना इतिहासाच्या बाबतीत. या चर्चेला आणि आमच्यातला 10वी नापास देखील झालेला माणूस शंकराचार्यावर चर्चा करू शकतो. ही विरासत आमची आहे, तुम्ही चोरलेले. बहुमताच्या आधारे तुम्ही ह्या देशामध्ये हुकुमशाही करू शकत नाही. नाहीतर अन्यथा जर का ह्यांची जर मक्तेदारी वाढत गेली तर मला भीती आहे येत्या 5-10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भीमा कोरेगावचं आंदोलन झालं, ज्या पद्धतीने 48 साली गांधीजीच्या हत्येनंतर ब्राह्मणाची घरं जाळण्यात आली, तशी परिस्थिती तुमच्यावर येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही सावध राहिलं पाहिजे. हा इशारा नाही. या 5000 वर्ष या देशाचा इतिहास आहे. हमदर्द, शेख, हुन, मोगल, ब्रिटिश पेशवाई, क्रांती आणि प्रतिक्रांती खेळ चालू आहे. आणि ह्या देशामध्ये जेवढ्या क्रांत्या झालेल्या आहेत त्या क्रांतीची साक्षीदार आपण आहोत. आणि आपला DNA एक आहे. आपल्या संघटना वेगळ्या आहेत, आपले पक्ष वेगळे आहेत, आपल्या संस्था वेगळ्या आहेत, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण आपला DNA तरी एकच आहे ना, आपला इतिहास तरी एकच आहे ना, ह्यो कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे इथं असणाऱ्या प्रत्येक बौद्ध बांधवानं घराघरामध्ये, गावागावामध्ये, वस्तीमध्ये पुढचे 2 महिने जयंतीचे फक्त बौद्ध विहार ताब्यात घ्यायचा आहे आणि शिक्षणाप्रती लोकांना जागृत करायचे आहे. बाकीचे सगळे अवांतर खर्च वाचून आम्हाला ह्या देशामध्ये धम्मक्रांती निर्माण आणायची आहे. आणि जिथं धम्मक्रांती होती तिथं राजकारण आम्हाला बोनस मध्ये मिळणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बंद करतो.